व्हिडिओच्या सुरुवातीलाच अलविदा. तुम्हाला जरा विचित्र वाटलं असेल ना? सहसा नमस्कार, वेलकम वगैरे सुरुवात होऊन शेवटी अलविदा, बाय बाय वगैरे असतं. तर हे अलविदा तुमच्यासाठी नसून माझ्या बाईकसाठी आहे. आज इतक्या वर्षांनी तुला कायमचा निरोप देण्याची वेळ आली. आता हा व्हिडिओ टाकताना 2024 संपून 2025 ची सुरुवात झाली आहे. पण तू गेली आहे 27 नोव्हेंबर 2024 लाच. मी तुला पाहतोय 2009 पासून, म्हणजे जवळजवळ 15 वर्ष झाली. तेव्हा सुरुवातीला आपली फारशी ओळख नव्हती. फक्त लांबून पाहायचो तुला. येता जाता दिसायचीस माझ्या चुलत भावासोबत. आपली गट्टी जमली 2011 पासून. 2011 सालची 26 जानेवारी आजही मला अगदी स्पष्ट आठवते. माझा चुलत भाऊ राजनेश अचानक गेलाच जग सोडून. वय वर्ष 23 फक्त. त्याने तुला खूप आवडीने, अगदी जीवापाड जपलं होतं. तू त्याची पहिलीच नवी कोरी बाईक होतीस ना. आणि तो असा गेलाच एकदम. त्याची आठवण म्हणून ठेवावी म्हणून त्याचीच बाईक घ्यायची असं ठरवलं वडिलांनी. वडील म्हणाले, नवीन कशाला घ्या, नंतर कधीतरी नवीन घेण्यापेक्षा हीच घेऊ आता. आधी हिच्यावर चांगला हात साफ होऊन दे, मग नवीन घेतल्यावर नीट चालवशील. मला नवीन काय जुनी काय, बाईक मिळते याचाच आनंद होता. पण ती ज्या कारणामुळे मिळत होती ते मात्र अतिशय क्लेशदायक होतं. पण त्याला माझाच काय कोणाचाच इलाज नव्हता. भावाची आठवण म्हणून बाईक आपल्याच घरात राहील, तेवढीच काकूला आर्थिक मदत होईल, हा विचार पक्का झाला आणि तू घरातच राहिलीस. माणूस गेल्यावर कसं का होईना तो अजूनही आपल्यातच आहे, गेला नाहीये हे येन केन मार्गे मनाला समजवण्याकरता आपण हे असं काहीतरी करत असतो. आता तू जात असताना कसा मी हा व्हिडिओ करतोय. मुंबईची चारही टोकं, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, इकडे गुजरात बॉर्डर तर तिकडे पार पनवेल. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र, पहाट, अशी कुठलीही वेळ नाही जेव्हा आपण एकत्र प्रवास केला नाही. सलग 2011 ते 2018 पर्यंत आपण एकत्र किती प्रवास केला याची मोजदाद नाही. कितीतरी आनंदाचे क्षण तुझ्या सोबत साजरे केलेत आणि कितीतरी दुःख सुद्धा तुझ्या सोबत असतानाच झेलली. असं सगळं सुरू होतं आणि एके दिवशी ठरवलं, आता बास, बाईक नाही वापरायची. कंबरदुखी सुरू झालेली. त्या कंबरदुखीकडे पण दुर्लक्ष करून कितीतरी वर्ष आपला एकत्र प्रवास सुरू होताच. पावसाळ्यात वाट लागायची. कितीही नाही म्हटलं तरी भिजणे चुकायचं नाही. कंबरदुखी आणि पावसाला कंटाळून शेवटी ठरवलं, आता लांबच्या प्रवासाला बाईक नाही वापरायची. आता गाडी घेऊ 4 चाकी. बाईक फक्त जवळपास जायलाच वापरायची. 2018 ला आयुष्यात स्वतःच्या पैशाने पहिली कार घेतली आणि तेव्हापासून तुला जी विश्रांती मिळाली ती आजतागायत. आधी सोसायटीच्या आत आणि मग कित्येक वर्ष सोसायटीच्या गेट बाहेर, अगदी भिंतीला लागून तू उभी होतीस. कित्येक शूटिंग, लुक टेस्ट, ऑडिशन, नाटकाच्या तालमी, नाटकाचे प्रयोग आपण एकत्र केलेत. आता पुन्हा काही तुम्हाला दिसायची नाहीस हा विचारच करून मनात कसंनुसं होत होतं. आणि तेवढ्यात आठवलं, अरेच्छा, क्राईम पेट्रोलचा एक अख्खा एपिसोड तू पण केलायस माझ्यासोबत. कथानकात बाईक महत्वाचा घटक होती. आपके पास बाईक है? आप बाईक चला लेते हो क्या? कास्टिंग टीमच्या एका पोराने विचारलं. मी म्हटलं, दोनों का जवाब एक ही है और वो हाँ है. आता केव्हाही तुझी आठवण झाली की एपिसोड लावून बघीन. या स्क्रॅपवाल्याने सांगितल्याप्रमाणे लोखंडाच्या एका गोळ्यामध्ये तुझं रूपांतर होणार. मग कसली बाईक नि कसलं काय. माझ्या सकट इतर काय काय लादून तुझ्यावर प्रवास केलाय मी. लोखंड, लॅपटॉप, पुस्तकं, भांडी, कपडे, काय काय आणि किती किती. माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होतीस तू. कितीतरी गुलाबी, नाजूक, काळजाचा ठाव घेणारे क्षण अनुभवले तेव्हा आम्हा दोघांसोबत तू सुद्धा होतीसच. कोणाकोणासोबत हे क्षण अनुभवले हे गुपित मला आणि तिला सोडून फक्त तुलाच ठाऊक आहे. 2018 नंतर तू नुसती उभी असताना बऱ्याच जणांनी विचारलं सुद्धा, विकायची का बाईक, कितीला देणार? तेव्हा ओढवाओढीची उत्तरं त्यांना दिली आणि कटवलं. इच्छाच झाली नाही तुला विकायची. पण आता हा चाचा अचानक कुठून आला काय, स्क्रॅप मध्ये घेतो म्हणाला काय आणि मी तयार झालो काय. प्रत्येकाची एक्सपायरी डेट त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डेटलाच ठरलेली असते. तुझी एक्सपायरी डेट होऊन गेली होती, त्यामुळे आता इथून पुढे कठीणच होतं, जवळपास अशक्यच. आणि मी सोडून दुसऱ्या कोणाकडे तरी तू जाणे हे तर अजिबातच मनाला पटणारं नसल्यामुळे म्हटलं, स्क्रॅपला देणे हाच पर्याय उत्तम आहे. तू माझी पहिलीच बाईक. सेकंड हँड असलीस तरी माझ्यासाठी कायम फर्स्ट हँडच.
आणि फर्स्ट क्लासच. माझ्या आयुष्यातला एवढा मोठा काळ आणि पर्यायाने एवढा मोठा प्रवास तू सुखकर केलास. धन्यवाद, थँक्यू वगैरे नाहीच म्हणणार आहे मी. राजनेश भावा, गाडी मी कोणाला विकली नाही, स्वतःच वापरली. जमेल तशी काळजी घेतली. तू नाहीस, काकी पण गेल्या आणि आता आपली युनिकॉर्न सुद्धा जाते. तू जिथे कुठे असशील तिथून बघत असशीलच असं उगाच वाटतंय. आता तुला जास्त मिस करेन बाबा. युनिकॉर्न होती आजवर. तू आम्हाला 2011ला अवेळी कायमचा अलविदा करून गेलास. तुझी युनिकॉर्न, तुझी आठवण माझी म्हणून मी एवढी वर्ष जपली. आता ती सुद्धा तुझ्यासारखीच कायमची आठवणीच्या कप्प्यात गेली. कधीही परत न येण्यासाठी. तुझ्यासारखीच. अलविदा युनिकॉर्न. MH01AD 0012. अलविदा.